राज ठाकरेंच्या दारात जाऊन जैन समाजाने माफी मागितली, परंतु इथेच वाद संपला नाही. कारण हा फक्त माफी मागत वाद संपवण्याचा विषय नव्हता, तर महाराष्ट्रातील राजकारणात नव्या समीकरणांची सुरुवात देणारा संकेत होता. तर चला थोडं सविस्तर सांगतो. काही दिवसांपूर्वी शिवाजी महाराजांच्या जिरे टोपाचा अपमान झाल्याचा आरोप झाला. त्यानंतर राज ठाकरे आक्रमक झाले आणि मनसे रस्त्यावर उतरली. वाद एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढला की आता अखेर जैन समाजाच्या शिष्टमंडळाला थेट शिवतीर्थावर जाऊन माफी मागावी लागली. परंतु आता प्रश्न असा आहे की हा वाद खरोखर इथेच संपला का? या संपूर्ण घटनेमागे महाराष्ट्राच्या राजकारणाचा एक मोठा संदेश लपलेला आहे. कारण हा फक्त जिरेटोपाचा मुद्दा नाही, हा मुद्दा आहे मुंबईत होणारा मराठी विरुद्ध अमराठी राजकारणाचा, मराठी अस्मिता आणि स्वाभिमानाचा, त्याचप्रमाणे हिंदुत्व आणि मुंबई महापालिकेतील राजकीय समीकरणांचा. तर या वादामुळे फक्त सोशल मीडियाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. मात्र मनसेच्या आंदोलनामुळे आणि आता थेट राज ठाकरेंची माफी मागितल्यामुळे त्यांची प्रतिमा पुन्हा एकदा मुंबईतील मराठी माणसाचा रक्षक अशी तयार होण्याची शक्यता आहे. तर नेमकं काय होतं मुंबईमधील हे कथित प्रकरण? कोणत्या कारणाने जैन समाजाने माफी मागितली आणि आता या प्रकरणाचे मुंबईसह राज्यातील राजकारणात कसे परिणाम पाहायला मिळतील? तर चला सर्व काही अगदी सविस्तर पद्धतीने जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमध्ये. आजच्या बातमीचे लेखक आहे मेहुल मराठे. तर मित्रांनो, मुंबईतील मालाड परिसरात एका कार्यक्रमादरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांच्या जिरेटोप, ज्याला छत्रपतींचे चिन्ह म्हणून देखील ओळखले जाते, त्याचा अवमान केल्याचा आरोप लावण्यात आला होता. या प्रकरणातील फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल देखील झाले. या घटनेनंतर मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक मराठी संघटनांनी आपला निषेध नोंदवायला सुरुवात केली. प्रकरण जर मराठी अस्मितेच्या मुद्द्याचं असेल आणि त्यातच जर ठिकाण मुंबई असेल, तर अशा वेळी राज ठाकरे आणि त्यांचा पक्ष प्रकरणात उडी टाकल्याशिवाय राहत नाही. म्हणूनच संबंधित घटनेनंतर मनसे पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरले. काही ठिकाणी या घटनेचा निषेध करण्यात आला. त्याचप्रमाणे आजच्या डिजिटल युगातील सर्वांचे मतं मांडण्याचे साधन असणाऱ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर देखील हॅशटॅग मराठी अस्मिता हा मुद्दा मोठ्या प्रमाणात चर्चेत आला. वास्तविक पाहायला गेलं तर छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त एका समाजाचे नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकीय आणि सांस्कृतिक अस्मितेचे जिवंत प्रतीक मानले जातात. त्यामुळे त्यांच्या प्रतिमेचा, जिरे टोपाचा किंवा कोणत्याही ऐतिहासिक प्रतीकाचा अपमान सहन केला जाणार नाही, अशी आक्रमक प्रतिक्रिया राज्यातील तमाम मराठी जनतेकडून देण्यात आली. आता या प्रकरणामुळे फक्त सोशल मीडियाच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं. तर नेमकं झालं असं की मुंबईतील मालाड परिसरात जैन समाजातर्फे एका धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याच कार्यक्रमादरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांच्या जिरे टोपावर जैन धर्माचा ध्वज लावल्याचा आरोप झाला. हा फोटो व्हायरल झाला आणि काही तासातच महाराष्ट्रभर संतापाची लाट उसळली. कारण महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त इतिहास नाहीत, ते अस्मिता आहेत, ते स्वाभिमान आहेत आणि म्हणूनच त्यांच्या कोणत्याही प्रतीकाचा अपमान झाल्याची भावना निर्माण झाली. त्याचे राजकीय परिणामही मोठे होतात. हा वाद एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढला की अखेर प्रकरणाची गंभीरता लक्षात घेत जैन समाजाच्या शिष्टमंडळाला थेट शिवतीर्थावर जाऊन राज ठाकरेंची भेट घेऊन माफी मागावी लागली. मात्र आता प्रश्न असा आहे की हा वाद खरोखरच इथेच संपला का? या संपूर्ण घटनेमागे महाराष्ट्राच्या राजकारणाचा एक मोठा संदेश लपलेला आहे. कारण हा मुद्दा फक्त जिरेटोपाचा नव्हता, तर हा मुद्दा होता मराठी अस्मितेचा, मुंबईतील मराठी विरुद्ध अमराठी या राजकारणाचा आणि मुंबई महापालिकेतील तयार होणाऱ्या काही नवीन राजकीय समीकरणांचा. यामुळे वाद वाढत असल्याचं लक्षात आल्यानंतर जैन समाजातील प्रमुख प्रतिनिधींनी पुढाकार घेतला. त्यांनी थेट शिवतीर्थावर जाऊन राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत जैन समाजातील प्रतिनिधींनी असं सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जैन समाजाच्या मनात अत्यंत आदर आहे. जर कोणाच्या कृतीमुळे भावना दुखावल्या असतील तर त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. यानंतर राज ठाकरे यांनी ही भूमिका स्पष्ट केली. त्यांनी सांगितले की मराठी अस्मितेचा आदर राखला गेलाच पाहिजे. कोणत्याही समाजाबद्दल आमच्या मनात द्वेष नाही.
परंतु शिवरायांचा अपमान महाराष्ट्र सहन करणार नाही. तुम्ही राजकीय पक्षांच्या नादी लागून आमच्यावरती येऊ नका. कळलं का? तुमचा वापर केला जातोय, तुमची लोक भडकवली जात आहेत आणि पुढची लोक भडकतील ती एवढी भडकतील. बरं का? आमची लोक भडकतील पण केवढी भडकतील. तुमच्याकडे तुमच्या काय तुमच्या सोसायटीमध्ये कोणी येणार असतील तुमचे, तुम्ही गारमेंट टाका, येऊन गेले की काढून टाका. तुम्ही सरसकट पांढरे पट्टे मारणार, काय सांगायचं तुम्हाला पांढरे पट्टे मारून? विनाकारण वाद निर्माण करतायत. इतकी वर्ष आम्ही इथे राहतो, इथे इतकी गुजराती लोक राहायची, पूर्वीपासून राहायची. भांडण नाही, वाद नाही, काही नाही. ते आताच तर सुरू झालं गेल्या 10-12 वर्षात. आम्ही पण असेल तर 13 वर्षांनी तर ह्या 15-20 महिन्यामध्ये काय आहे प्रश्न असा आहे ना की या सगळ्या समाजाला काय वाटलं किंवा ती तुम्ही गुजराती वर्ष म्हणजे आम्ही काय वाटत ते करू. असं थोडी होतं. कापड टाका पांढरं कापड टाका ना, जेव्हा येईल त्याला पांढरं कापड टाका, ते गेले की कापड काढून टाका. पट्टे कसे मारताय? ट्रॅफिक मध्ये असता तुम्ही, ट्रॅफिक डिपार्टमेंटला पट्टे मारायला मग त्या दिवशी तुमच्या सोसायटी पांढरं कापड टाका, 1 दिवसात असते रात्री परत. कुठच्याही सोसायटी कुठच्याही घरमाने त्या गोष्टी करता का बघायचं. त्या गोष्टी समोरच्या समजून घ्या. उगाच पॅरेटिक व्हायला जाऊ नये. उगाच पॅरेटिक व्हायला जाऊ नका. शांत व्यापारी लोक व्यापार करा, शांत नका. कळलं का? धर्म आहे, धर्माच्या ठिकाणी तुम्ही धर्माचं काम करा ना. कोण नाही म्हणते तुम्हाला. आजपर्यंत तुम्हाला कोणी अडवलंय? आता काय भेटता पंत सागर बरोबर आहे. माझ्या घरी येऊन गेले, भेटून घरी आले, जेवले, त्यांचं जेवले, जेवले मला सगळं पॉकेट भेटले होते. आतापर्यंत मला तुम्हाला एवढं तरी सांगतोय, तुमच्या समाजाच्या लोकांना तुम्ही समजून सांगा. जैन समाजातील या भूमिकेमुळे आणि राज ठाकरेंच्या विधानामुळे हा वाद आता तात्पुरता तरी शांत झालाय. परंतु आता यामुळे मुंबईत राजकीय चर्चांना सुरुवात झाली आहे. मित्रांनो, मुंबईमध्ये ज्यावेळी निवडणुका जवळ येतात त्यावेळी मराठी अस्मितेचा विषय पुन्हा चर्चेत येतो. हा गेल्या अनेक वर्षांचा इतिहास आहे. शिवसेनेने मुंबई महापालिकेवर अनेक वर्षे याच मुद्द्यावर राजकारण केले. फक्त एवढेच नव्हे तर शिवसेना पक्षाची राजकारणात एंट्री आणि मुंबईतील त्यांची सत्ता यामागे मराठी माणसाचा हक्क हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा राहिला होता. म्हणूनच एकेकाळी मुंबईतील राजकारणात मराठी माणूस ही शिवसेनेची सर्वात मोठी ताकद मानली जायची. परंतु गेल्या अनेक वर्षांपासून हा मुद्दा मागे पडल्याचे चित्र होते. आता अशातच राज ठाकरे याच मुद्द्यावर पुन्हा एकदा सक्रिय झाल्याचे चित्र आहे. म्हणून ते सातत्याने मराठीशी संबंधित कोणत्याही मुद्द्यावर भूमिका घेताना दिसतात. कधी शाळेमध्ये हिंदी सक्तीचा मुद्दा, कधी दुकानावर मराठी पाट्यांचा मुद्दा, कधी स्थानिक रोजगारात मराठी तरुणांना संधी देण्याचा मुद्दा, तर कधी जैन समाजाकडून काढण्यात आलेल्या पांढऱ्या पट्ट्यांचा मुद्दा. हे सर्व प्रकरण आता एकाच राजकीय दिशेकडे इशारा करत असल्याचं अनेक राजकीय विश्लेषकांचे मत आहे. मुंबई महापालिका ही देशातील सर्वात श्रीमंत महापालिका मानली जाते. त्यामुळे तिची निवडणूक म्हणजे केवळ स्थानिक निवडणूक नसते, ती महाराष्ट्राच्या सत्तेच्या राजकारणाची दिशा ठरवणारी निवडणूक असते. मुंबईत मोठ्या प्रमाणावर अमराठी मतदार आहेत. त्याचबरोबर
मराठी मतदारांचाही प्रभाव अनेक विभागांमध्ये निर्णायक आहे. अशा परिस्थितीत मराठी अस्मिता पुन्हा चर्चेत आणल्यास त्याचा राजकीय फायदा कोणाला होईल हा मोठा प्रश्न आहे. मनसे गेल्या काही निवडणुकांमध्ये अपेक्षित यश मिळवू शकले नाही. त्यामुळे पक्षाला पुन्हा स्वतःची वेगळी राजकीय ओळख निर्माण करण्याची गरज आहे आणि हा वाद त्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जात आहे. आताच्या या प्रकरणात दोन गोष्टी एकत्र आलेल्या दिसतात. एका बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांचा सन्मान तर दुसऱ्या बाजूला मराठी अस्मिता आणि संस्कृतीचा अभिमान. यामुळे हा वाद फक्त एका घटनेपुरता मर्यादित राहिलेला नसून मुंबईतील सत्ता कारणांच्या केंद्रस्थानी आला आहे. मुंबई सध्या ठिकठिकाणी दुकानांच्या पाट्या किंवा मराठी फलकांवर पांढऱ्या पट्ट्या मारण्याचे प्रकार समोर येत आहे. यामुळे जैन आणि मराठी समाजात विनाकारण वाद निर्माण होत आहे. त्यामुळे हे वाद थांबवण्यासाठी त्याचप्रमाणे मराठी अस्मितेचा आदर राखण्यासाठी शिवतीर्थावर राज ठाकरेंसोबत जैन समाजातील प्रतिनिधींची झालेली बैठक अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. या संपूर्ण प्रकरणात बहुतांश पक्षांनी संयमाची भूमिका घेतली. कोणत्याही समाजामध्ये तणाव वाढू नये याकडे सर्वांनी लक्ष दिलं. त्याचवेळी अनेक नेत्यांनी शिवाजी महाराजांबद्दल आदर व्यक्त करत अशा घटना टाळल्या पाहिजेत असंही म्हटलं. मात्र राजकीयदृष्ट्या पाहिलं तर सर्वाधिक चर्चेत मनसेच राहिली. कारण आंदोलन त्यांनी केलं, भूमिका त्यांनी घेतली आणि शेवटी माफीही त्यांच्या दारात येऊन मागण्यात आली. म्हणूनच आता या संपूर्ण प्रकरणामुळे राज ठाकरेंची प्रतिमा मजबूत होण्याची शक्यता राजकीय क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्त करत आहे. कारण राजकारणात अनेकदा निवडणूक जिंकण्यापेक्षा स्वतःची प्रतिमा मजबूत करणं अधिक महत्त्वाचं असतं. या संपूर्ण प्रकरणानंतर राज ठाकरे पुन्हा एकदा मराठी अस्मितेचा आवाज म्हणून चर्चेत आले. त्यांच्या समर्थकांच्या मते त्यांनी कोणत्याही समाजाविरोधात भूमिका घेतली नाही, तर फक्त शिवरायांच्या सन्मानाचा प्रश्न उपस्थित केला. तर विरोधकांचं मत वेगळं असू शकतं. त्यांच्या मते अशा संवेदनशील मुद्द्यांमध्ये सामाजिक तणाव वाढू नये याचीही तितकीच काळजी घेणं आवश्यक आहे. यामुळे या घटनेकडे वेगवेगळ्या राजकीय दृष्टिकोनातून पाहिलं जात आहे. म्हणूनच हा वाद केवळ एका जिरेटोपाचा नव्हता, तर तो महाराष्ट्राच्या बदलत्या राजकीय दिशेचा संकेत ठरू शकतो. मित्रांनो, या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं? संपूर्ण प्रकरणामुळे राज ठाकरे आणि मनसेला मुंबईत राजकीय फायदा होणार का? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल MH आपल्या यूट्यूब चॅनलला. धन्यवाद.